आपलं आगमन झालंय दिल्ली एअरपोर्ट. वाजले 8:40. आता आपण पुढच्या फ्लाईटची तयारी. दिल्ली ते जम्मू याच्या ती फ्लाईट आपली 10:55 ला आहे. त्यामुळे एक साधारणतः 2-2.5 तास, 1-2 तास तरी आपल्याला इथे स्टे आहे. आपण आता दिल्ली एअरपोर्ट वरती उतरलो आहे. वाजले साधारणतः 8:42. 10:55 आमचा फ्लाईट आहे आणि आता चौकशी करू. कनेक्टिंग फ्लाईट आहे दिल्ली जम्मू. समोर बघतोय सगळं लवकर. दिल्लीची सकाळ कशी आहे बघूया आपण. दिल्लीची सकाळ कशी आहे. दिल्ली एअरपोर्ट. शांत सुंदर असं हे दिल्ली विमानतळ. आपलं फ्लाईट टर्मिनल 3 वरती येईल. तर आपण उतरतो इथे. 10:55 ची फ्लाईट आपली. बोर्डिंग पास वरती टर्मिनल 3 लिहिलं, पण इथे चौकशी केल्यानंतर कळालं की आपल्याला T1 ला जायचं आहे. पूर्णपणे बाहेर जाऊन परत आपल्याला एंट्री करायची आहे. सुंदर असा हा परिसर. हे जे आपण बघतोय सुंदर असं योग मुद्रा. आपण मुद्रा बघतोय. त्या ध्यान मुद्रा आहेत. म्हणजे कल्पकता किती आहे. योगाचं जे महत्व आहे. माननीय नरेंद्र मोदीजींनी योग दिवस, हा योग दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस केला. ते मुद्रा स्वरूप असलेले शिल्प इथे. आपण आता पूर्णपणे बाहेर जाऊन बाहेर आलो. हे बाहेरचं दृश्य बघतो. आपल्याला T1 ला जाण्यासाठी इथनं बस पकडायची. आपल्याला डोमेस्टिक फ्लाइट्स जम्मूला जाण्यासाठी इथे 12 नंबर पिलर T1 साठी बस आहे. बघूया. हे 9 झालं. 10, 11, 12 नंबर पिलर. आता आपण इथे बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर हे पिलर आहेत. हे पिलर आपण बघतोय. हा 13 नंबर आहे आणि हा 12 नंबर आहे. आणि समोर बघतोय की आपण त्या बसेस, शटल बसेस जातात. T1, T2, T3 डोमेस्टिक फ्लाइट्स तिथं उड्डाण करतात. तर त्यासाठी बसेस आहेत इथे. हे बसेस आपण बस बघतोय. आणि ह्या बसमध्ये जाण्यासाठी तिकीट, म्हणजे आपलं जे बोर्डिंग पास आहे ते बोर्डिंग पास इथे बस वेटिंग, इथे जाऊन बोर्डिंग पास दाखवल्यानंतर आपल्याला तिकीट, इथे कुपन्स देतात. त्या कुपनच्या माध्यमातून आपण त्या बस सर्व्हिसमध्ये, एअरपोर्ट STL ह्या बसेस आहेत, त्या बसेसमध्ये जायचं आपण. आपण बसमध्ये बसतोय. कुपन आहे. कुपन घ्या आणि चला बस. फ्लाईट आहे T1 तिथे जाण्यासाठी बसमध्ये बसतोय. शटल बस. कुपन आणलं त्याने समोरच आहे. कुपन घ्यायचं, म्हणजे बोर्डिंग पास दाखवायचं, कुपन घ्यायचं आणि मग आपण T1 वरती जाऊया. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट. शटल सेवा, बस सेवा
आपली बस निघाली. आपण नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालो. आपलं फ्लाईट T1 ला आहे. असं वाटलं जवळ असेल, पण त्याच्या बाजूला दिल्लीमध्ये आल्यानंतर मुंबईवरनं आपलं फ्लाईट लँड होतं दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आणि तिथून डोमेस्टिक फ्लाईटसाठी जम्मूला जाण्यासाठी T1 वरती आम्हाला जायला लागत आहे. आणि हे T1 आहे द्वारका नवी दिल्लीमध्ये. ते तिथून तर हे अंतर 5-7 किलोमीटर तरी असेल, कारण आम्ही त्या बसने जातोय. आपण हा प्रवास बघतोय, हे बहुतेक ही बॉर्डर आहे T1 ची. आता आपण पुढे इथूनच लेफ्ट आपल्याला असेल. आपण बघतो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आपका स्वागत. आपण आता पोहोचलो टर्मिनल 1 मध्ये. आपण आता पोहोचलो टर्मिनल 1 मध्ये. वरती जाऊया. आम्ही इथे जे बोर्डिंग पास इश्यू केले होते आपल्या मुंबईला, ते इथे दाखवले आणि नवीन बोर्डिंग पास इश्यू झालेले आहेत. आता आपल्याला गेट नंबर 4 च्या इथे जायचं आहे. एअर इंडियाचं त्या म्हणाल्या टर्मिनल 2 आणि 3 असं आहे. हे नव्याने सुरू झालं असं म्हणतात. इथे पण संपूर्ण जी प्रोसेस मुंबईला गेली त्याप्रमाणे इथे पण सगळं लगेज म्हणजे लगेज तर पुढे गेलं, पण जे हातातल्या बॅग आहेत, घड्याळ आहेत, फोन आहेत, हे सगळं चेकिंग करून आपल्याला आपलं हे तर मिळालं इथे नवीन बोर्डिंग पास. त्यानंतर चेकिंग करून आता आपण गेट नंबर 4 च्या इथे आपली फ्लाईट येणार आहे. तिथे जाऊया. आपण टर्मिनल 1 द्वारका नवी दिल्ली इथे एअरपोर्ट आहे. एअरपोर्टला नाव एकच आहे, पण 1, 2 आणि 3 असे 3 आंतरराष्ट्रीय नवी दिल्ली. पण मुंबईवरनं आलो तिथे T1 संपूर्ण आपण हे बघतोय. सुंदर असं दृश्य. पण तिथून ते इथे येईपर्यंत 1-1.5 तास जातो. त्यामुळे जो 2.5 तास मध्ये गॅप. पण आपल्याला एअरपोर्टला दिल्ली एअरपोर्टला चालायला भरपूर लागतं. तर T3 ला आपण उतरलो. तिथे सरकती जिने होते, त्याच्यामुळे आपल्याला काही वाटलं नाही. पण T1 ला म्हणजे बसमधला प्रवास आणि इथून गेट नंबर 4 ला आपल्याला चालत जायचं आहे. सुंदर असं आहे. सगळे हिरवगार दृश्य आहे. गेट नंबर 2 ते 23 आपलं 4 गेट नंबर आहे. इथे पण सरकती जिने आहेत का? थोडा चालण्याचा त्रास कमी होईल. भव्य असं आपल्याला सरकते जेण्याची आवश्यकता नाही. आणि आता हे जिने पण चालू आहेत. आपलं गेट नंबर 4 आलाय. गेट नंबर 4. Inflate your life jacket only after you have stepped onto the wing. Each life jacket has a light which gets activated when the battery comes in contact with water.
नमस्ते ज्योतिथि, हमारे साथ आगे फ्लाइट संख्या IX1074 से श्रीनगर तक की यात्रा कर रहे हैं। अपने निर्धारित सीट पर ही बैठे रहे। ज्योतिथि यहाँ जम्मू में उतरेंगे। अपना बोर्डिंग कार्ड सिक्योरिटी स्टाफ के जांच के लिए तैयार रखें। धन्यवाद। आम्ही आता जम्मू विमानतळावरती उतरलो आणि टॅक्सी मध्ये बसलो आणि आता कटराला हॉटेलमध्ये जाणार आहोत। उद्या सकाळी आपण माता वैष्णोदेवीचं दर्शन करणार आहोत। जम्मूला आतमध्ये शूट करता आलं नाही, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी आतमध्ये सगळीकडे लिहिलेलं आहे की इथे शूट करू नये। मला पण ते समजलं, त्यामुळे मी जम्मू एअरपोर्टच्या बाहेरचा सुद्धा फोटो काढला नाही। गाडीत बसल्यानंतर जम्मू ते कटरा साधारण 1-1.5 तास लागणार आहे आणि 1.5 तासामध्ये आपण हॉटेलवर पोहोचणार आहे। कारण कटरापासून वैष्णोदेवी उद्या सकाळचं दर्शन आहे, त्यामुळे आपण ते करूया।